या मंदिरावर तुम्हाला श्री प्रभू रामाच्या हजारापेक्षा जास्त शिल्प दिसतात। ही जी मूर्ती आहे ती खरं तर राजाला भेट म्हणजे गिफ्ट म्हणून दिली आहे। साऊथ इंडिया मधली दुसरी सर्वात मोठी पिंड आणि माझ्या मित्राची लुंगी सुटली। हे मंदिर उंच भिंतीने बंदिस्त केलेले दिसते। या मंदिरावर तुम्हाला श्री प्रभू रामाच्या हजारापेक्षा जास्त शिल्प दिसतात। या भिंतींवर हत्ती, घोडे, सैनिक, नर्तकी, रासक्रीडा, कृष्णलीला यांच्या 5 ओळी दिसते। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। असं म्हटलं जातं या मंदिरात महत्त्वाचे शाही समारंभ होत असत। या मंदिराचा दक्षिण दरवाजा हा राजवाड्याशी जोडला होता। संत समागम, या मंदिरांच्या भिंतीवर रामायण, भागवत आणि विष्णूंचे दशावतार शिल्पात कोरलेले आहेत। करे निरंतर संत समागम, करे निरंतर जग से हो उपरा, जग से हो उपरा। ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम, भजले राम नाम। खायला घ्या, बोलायला ऐकून बघू नका। गेले 2 दिवस आम्ही इथलंच लोकल फूड ट्राय करतोय। आम्ही असं काही सँडविच वगैरे काही दुसरं काही घेतलं नाही। जे इथले जे लोकल भेटतात ते ट्राय करतोय। बेस्ट आहे भावना, खावा इकडचंच। मस्तपैकी पेटपूजा करून आम्ही निघालो अंडरग्राउंड शिवा टेम्पल बघायला, ज्याला प्रसन्न विरूपाक्षही म्हणतात। 1980च्या दशकात हे सापडण्यापूर्वी हे मंदिर 400 वर्षाहून अधिक काळ गाडले गेले आहे। असे मानले जाते की विजयनगराचे शासक कृष्णदेवराय यांनी या मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती। ही जी मूर्ती आहे ती खरं तर राजाला भेट म्हणजे गिफ्ट म्हणून दिली आहे। ते म्हणजे आर्य कृष्ण भट्ट हे एक ग्रेट आर्किटेक्चर होते। त्यांना असं वाटलं की आपला राजा म्हणजे कृष्णदेवराय हा मोठा विष्णू भक्त आहे, म्हणून यांना विष्णूचा 4था अवतार नरसिंह म्हणून ही गिफ्ट करावे। साऊथ इंडिया मधली दुसरी सर्वात मोठी पिंड म्हणजे बडाविलिंग। सर्वात मोठी ही पिंड आहे ती तंजावर मध्ये आहे।
आणि या पिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की या पिंडीच्या भोवती जे पाणी आहे ना ते वर्षातून एकही दिवस थांबत नाही. लहानपणापासून आपल्याला बाळकृष्ण आणि त्यांच्या लीला खूप सांगितल्या गेल्या. ते ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. मग हम्पीमधील हे कृष्ण मंदिर तुम्हाला नक्कीच पाहायला हवे. या गोपुरावर सम्राट कृष्णदेवराय यांच्या युद्धप्रसंगी शिल्प कोरलेले आहेत. हा युद्धप्रसंग म्हणजे राजा कृष्णदेवराय यांनी गजपतीवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक मानले जाते. राजा विष्णूचा निसीम भक्त होता. तो कृष्णाला मानित असे. राजाचा राज्याभिषेक गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला होता. राजाच्या नाण्यांवर गरुड आणि नंदी हे दोन्ही आहेत. मुख्य मंदिरात सभामंडप मंदिराच्या बाहेर पूर्वीला तुम्हाला एक लांब सभामंडपासारखी रचना दिसते. लांब मंडप म्हणजे बाजार. रस्त्यावर त्या काळी दुकाने होती. जर तुम्ही या लांब इमारतीवर चालत गेलात तर तुम्ही कल्याणी नावाच्या प्रभावी मंदिराच्या तलावापर्यंत पोहोचाल, ज्याच्या सभोवताली आणि मध्यभागी इमारती आहेत. आता तुम्हाला दाखवतो हम्पीतील मला आवडणारी सगळ्यात भारी जागा, विरूपाक्ष मंदिर. इकडे मंदिरापेक्षा हे प्रवेशद्वार म्हणजे गोपुर उंच असतात हे मला पहिल्यांदा कळलं. उद्या अशा अवस्थेत आलोय, पण आता आम्ही इकडचं ट्रेडिशनल वेअर करणारं ट्रेडिशनल जे आउटफिट आहे, असं बोलतात की तिकडचं खाणं पण खायचं असं, ज्या आपण स्टेटमध्ये जातो पण तिकडची परंपरा पण आपल्याला जपता आली पाहिजे. तर आम्ही आज सगळे लुंगी घालून या विरूपाक्ष मंदिरात जाणार आहोत. पण आता आम्ही घातले चड्या, मुंबईच्या चड्या. ते तुला इथे द्यावं लागणार परत. टाईट करायची, पाठून टाईट कर बोलले, पाठून टाईट कर बोलले. हे मला लूज का वाटते पण. हे बघ हे तुला बोललो तीनमुखी. मुख्य गोपूर म्हणजे प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो आणि सर्वप्रथमच आम्हाला या लक्ष्मीने दर्शन दिले. ही या विरूपाक्ष मंदिरामध्येच असते. पर्यटकांनी तिच्या सोंडेत काही पैसे ठेवले की जे तिच्या सोंडेने आशीर्वाद देते. विरूपाक्ष म्हणजे सुंदर नेत्रांचा शिव. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीमधील एकमेव देव असणारं मंदिर आहे, कारण इतर मंदिरात मूर्तीच नाही आहेत. पंपा म्हणजे पार्वती आणि शिवाचा विवाह याच ठिकाणी झाला अशी एक पुराण कथा सांगितली जाते. इसवी सनाच्या 1510 मध्ये राजा कृष्णदेवराय आपल्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ येथे रंगमंडप आणि हे रायगोपूर बांधलं. या महारंगमंडपाच्या छतावर त्रिपुरांतक कथा, मनमंथ, पंपा विरूपाक्ष सोहळा, विष्णूचे दशावतार आणि राम जानकी विवाह सोहळा, हा मत्स्यवेध घेणारा अर्जुन अशा काही अनेक प्रसंगी
हे चित्रवैभव सजलेले आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याचा प्रौढ देवराय या नावाने ओळखला जाणारे शासक दुसरा देवराय सरदार नायक लखन दंडेश यांनी बांधले होते. आणि माझ्या मित्राची लुंगी सोडली. हे इथंच करा पटकन काय पब्लिक आहे कसं वाटतं. आतल्या मेन गाभारात कॅमेरा किंवा फोन्स अलाउड नाही आहेत.